वेलकम बॅक टू विनय भटक्या. आज आपण चाललेलो आहे दापोलीला. तिथे 3-4 दिवस आपला मुक्काम आहे. आजचा व्हिडिओ असेल तो दापोलीपर्यंत जाण्याचा रस्ता कसा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करील. तर इथून साधारण 277 किलोमीटर दापोली आहे ठाण्यापासून. तर आम्हाला सांगितलं की तुम्ही 3 मार्गाने जाऊ शकता, एक जाऊ शकता आणि साताऱ्यानंतर मग परत उजव्या साईडला टर्न घेऊन जाऊ शकतो, किंवा मुंबई गोवा हायवेनी महाडपर्यंत जाऊन महाडनंतर राईट टर्न घ्यायला लागतो, किंवा तुम्ही सरळ पुढे खेडपर्यंत जातात. पण बऱ्याच ठिकाणी अजूनही कामं चालू असल्यामुळे अजून काही कसा अंदाज नाही आहे की रस्त्याला आम्हाला किती वेळ लागू शकतो ते. आता आपण तिथे साधारण महाडपर्यंत गेल्यानंतर लोकल लोकांनाच विचारू की कुठचा रस्ता चांगला पडेल आणि त्या रस्त्याने पुढे निघू. रस्त्यात पुढे पुढे कामं चालू आहेत, काय काय चालू आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करील. तर आपला हा व्हिडिओ असेल मुंबई टू ठाण्या टू दापोलीपर्यंत, आणि मध्ये मध्ये कुठे कामं चालू आहेत, कुठे डायव्हर्शन आहेत, कुठला रोड चांगला आहे तो दाखवण्याचा मी ट्राय करेल. तर आता चला आपण निघूया दापोलीकडे. हा आमचा मित्र निखिल, आम्ही 4 जण निघालो ठाण्यावरनं दापोलीला जाण्याकरता. ही त्याची गाडीमध्ये सगळं सामान टाकलं आणि मग ठाण्यावरनं आमच्या सोसायटीमधनं आम्ही निघालो. पहिलं आम्ही आलो ते कळव्याच्या नवीन जो बायपास आहे कळवा, तो फ्लायओव्हर आहे, तो फ्लायओव्हर घेतला. वर्किंग डे होता, गुरुवार होता, त्यामुळे नेहमीप्रमाणेच ऑफिसला जाणाऱ्यांचीसुद्धा प्रचंड अशी गर्दी होती आणि ट्रॅफिक नेहमीप्रमाणेच थोडाफार तिथे जाम होता. हा दिसतोय हा आपला जुना कळवा ब्रिज, आणि अजूनही त्याच्यावर वन वे ट्रॅफिक चालू आहे, आणि हे नवीन केलेला फ्लायओव्हर. असं करत आम्ही आपल्या नेहमीच्या खारघरच्या रोडवरनं पुढे निघालो. आणि हे दिसते राईट हँड साईड DY स्टेडियम, सुंदर असं स्टेडियम आहे. मग पुढे जाऊन नेहमीप्रमाणे राईटला पनवेलकरता टर्न घेतला. हा जो दिसतो आहे हा पनवेलचा टर्न आहे. लेफ्ट बाजूला एक पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकी फुल करून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आम्ही ठरवलो ते मुंबई गोवा रोडनी, आणि मग स्नॅक ब्रेकफास्ट करण्याकरता हे त्रिमूर्ती जे हॉटेल आहे, इथे अतिशय सुंदर महाराष्ट्रीयन पद्धतीचा ब्रेकफास्ट मिळतो. आम्ही वडा, उसळ, मिसळपाव, थालीपीठ हे असं घेऊन नाश्ता करून मग आम्ही इथून निघालो. या हॉटेलचं एक बरं आहे की इथे पार्किंगला खूप जागा आहे. नाश्ता झाल्यानंतर मग आपल्या नेहमीच्या रोडनी आपण पुढे निघतो कर्नाळ्यावरनं. हा दिसतो आहे हा कर्नाळ्याचा रोड आहे. रोड पण अतिशय फर्स्ट क्लास कंडिशनमध्ये आता केलेला आहे, आणि आत्तापर्यंत तरी रोडचा काही प्रॉब्लेम नव्हता. आम्हाला सांगितलं होतं की थोडाफार प्रॉब्लेम जो असेल तो नागोठण्याच्या नंतर आहे. तर बघू आता काय आहे. हा जो दिसतो आहे हा आपटे फाटा, इथे पूर्वी टोल होता, आता तो टोलसुद्धा काढून टाकलेला आहे. असं करत आम्ही निघालो ते वडखळ बायपास, म्हणजे जो पेणवरनं निघतो वडखळ बायपास, त्या रोडला आम्ही निघून पुढे नागोठण्याला जायचं होतं. आणि हाच तो रोड आहे. सुंदर रोड आहे. अजून तरी काही रोडमध्ये काय तसा प्रॉब्लेम दिसत नव्हता. छानपैकी रोड तयार झालेला आहे. ट्रॅफिकसुद्धा व्यवस्थित होता. आणि इथे तुम्ही दिसत आहेत हे लेफ्टला अलिबागला जाण्याकरता लोक निघतात, आणि आम्ही निघालो ते पुढे बायपास, वडखळ बायपास करून नागोठण्याच्या रोडला लागलो. इथून आता नागोठणा साधारण एक 15-20 किलोमीटर आहे. आणि मग कोकणातलं सौंदर्य तुम्हाला आता असती दिसायला सुरुवात होतं. नागोठण्यापर्यंत तरी रोडला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण नागोठण्या सोडल्यानंतर आता तुम्ही बघा राईट हँड साईडला रोडची किती कामं चालू झालेली आहेत. हा ब्रिजसुद्धा अर्धवटच टाकलेला आहे. इथे कोणी काम करतानासुद्धा दिसत नाही, त्यामुळे हे ब्रिज कधी होतील ह्याचीसुद्धा गॅरंटी नाही. आता गाडी तुम्ही बघता किती हलते,
कारण एवढे खड्डे आहेत आणि बाजूला जे चालले ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे रोडच्या. पण हे कधी होईल याची काय गॅरंटी देता येत नाही, कारण काम करताना तिथे माणसं कोण दिसत होती. थोडं पुढे आल्यानंतर मग परत रोड चांगला झाला होता. पण तरी सिमेंटचा रोड असेल तरी एवढी गाडी उडते की सिमेंटचा रोड असूनही तो बरोबर लेवलिंगमध्ये नाही ह्याची नक्कीच आपल्याला जाणीव होते. आपण जर मुंबई पुणे एक्सप्रेसवे बघितला तर काय सुंदर रोड आहे तो. नंतर परत थोड्या वेळाने आपला हा खड्ड्यांचा रोड चालू होतो. हे बघा आजूबाजूला परत किती कामं चालू आहेत. नागोठण्यानंतर खरंच त्रासदायक असा हा प्रवास आहे, कारण जो रोड आहे तोसुद्धा नीट नाही आहे. इतके प्रचंड खड्डे त्याच्यात आहेत, म्हणजे रात्री टू व्हीलरवाले कसे काय ड्रायव्हिंग इथे करणार. हा बघा किती मोठा खड्डा आहे, आणि टू व्हीलरवाला जर रात्री आला तर नक्कीच इथे त्याची पंचायत होऊ शकते. गाड्यांची तर खूपच पंचायत आहेच, पण टू व्हीलरचा खरंच केविलवाणा प्रकार आहे. नंतर जो पुढचा अतिशय भयानक प्रकार आहे तो पेवर ब्लॉक्स. हे पेवर ब्लॉक्स का लावलेत, आणि जे कोण लावतात त्यांना साधा कॉमन सेन्स पण नसावा की पेवर ब्लॉक्स लागताना लेवलिंग कसं असावे. पेवर बॉक्स हे सगळे खचलेले पेवर ब्लॉक्स आहेत, त्यामुळे तो रोड आहे का अजून काही आहे ह्याचीच कल्पना येत नाही. बघा किती दिसतो आहे, प्रचंड खराब असा झालेला हा पॅच आहे. काय पॅचेसवर रस्ता तयार झालेला आहे नागोठण्यापासून, पण तसं बघितलं तर जो 70 to 80% आत्तापर्यंतचा रोड तर खराबच आहे. नंतर तुम्हाला दिसतं हे डायव्हर्शन्स. या डायव्हर्शनला मग तुम्ही गेल्यानंतर हा नवीन झालेला तुम्हाला रोड दिसतो आहे, वन वे अशी ती हे. मग थोड्या वेळाने परत तुम्हाला लागतात हे पेवर ब्लॉक्सचं रोड. पेवर ब्लॉक्सचे रोड म्हणजे अतिशय डेंजरसच रोड आहेत. कधी खचलेले असतील, कधी कुठले पेवर ब्लॉक्स निघाले असतील ह्याची गॅरंटीच नाही. आणि रात्रीच्या वेळीच बघा किती मोठा खड्डा आता इथे पडला आहे. म्हणजे तुम्ही बाजूला काम करतायत रस्त्याचं, पण ही जो सर्व्हिस रोड जो केला आहे तो तरी ॲटलिस्ट नीट करायला पाहिजे. हे बघा हा ब्रिजचा चालला आहे, किती दिवसापासून हा ब्रिज तसाच पडला आहे. इथे कोणी काम करतानासुद्धा दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला इथून नागोठण्यापासून तर खरंच अगदी केअरफुली ड्रायव्हिंग करायला लागतं आहे. सजेशन असं आहे की रात्री तर बिलकुल याच रोडला येऊ नका. टू व्हीलर असेल तर येऊच नका, आणि जरी आले तरी तुम्ही काळजी घ्या. नंतर मग थोड्या वेळाने अतिशय चांगला असा रोड तयार झालेला दिसतो आहे. आपण म्हणतो वा आता चांगला रोड तयार झाला आहे असं बोलत असतानाच मग तुम्हाला सडनली एक डायव्हर्शन लागतं, किंवा तो रोड एकदम बारीक होतो, खड्ड्यांचा रोड होतो तयार. हे बघा आता हा रोड चांगला तयार केला आहे, आणि आता पुढे एकदम खड्ड्याचा रोड सुरू झाला परत, आणि राईट हँड साईडला तुम्हाला काम करताना दिसतंय. पण माणसं काय जास्त काम करताना दिसत नाही. त्यामुळे ही रोड कधी तयार होतील ह्याची काही गॅरंटी देताच येत नाही. बघा किती खड्डे आहेत, म्हणजे अनबिलिव्हेबल आहे की तुम्ही वरती एवढा मोठा ब्रिज बांधताय, पण साईडला तुम्ही साधारण सर्व्हिस रोड जो करतो तो तरी नीट करा. बघा हा मोटरसायकलवाला जातो आहे, किती त्याची हालत कामध्ये, आणि सगळीकडे माती धुराळा, मातीचं धूळ सगळीकडे पसरलेली आहे. अर्धवट सगळी कामं चालू आहेत. कोण खरंच काम करते का नाही ह्याचीसुद्धा कल्पना आपल्याला येत नाही. आणि हे बघा काय कंडिशन आहे रोडची. नागोठण्या सोडल्यानंतर खरंच इट्स अ फ्रस्ट्रेटिंग म्हणजे ड्रायव्हिंग आहे. जो कोण ड्राईव्ह करत असतो तो तर असंच म्हणतो की आता हे सोडून द्यावं आणि आपण परत जावं. इतकी खराब परिस्थिती ह्या नागोठण्यापासून आहे. हे बघा काय रोडची कंडिशन चालली आहे. तिथे बाजूला रोड चालूच आहे, कामं चालूच आहेत, पण जो ॲवेलेबल रोड आहे तो तरी नीट करावा त्याचीसुद्धा कोणी काळजी घेत नाही आहे. हे बघा इथे एवढा बारका रोड आहे, समोरनं येणारी वाहनं आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला हे रोड करतायत, राईट साईडला रोड करतायत, आणि एवढा नॅरो रोडमधनं दोन्ही साईडचं ट्रॅफिक हा चालू आहे. किती भयानक परिस्थिती आहे. ॲक्सिडेंट का नाही होणार अशा रोडवर. सेफ्टी नावाची काही चीजच दिसत नाही. हा बघा हा एक मोठा ब्रिज चालू आहे, काही काम करताना लोक दिसत नाही आहेत. ट्रॅफिक, खड्डे, धूळ, आणि असं काय प्रचंड नॉईज, हॉर्न मारणारे
असा प्रचंड त्रासामधनं आपला प्रवास हा चालू असतो. म्हणजे आम्ही दापोलीला निघालो आहे, आम्हाला खरंच कळत नव्हतं की आपण किती वाजता दापोलीला पोचू. काहीच टाईम सांगता येत नव्हतं, कारण हे रोडचं कामं काय संपायलाच तयार नव्हती. नागोठण्यानंतर तर फारच खूपच अशी ही परिस्थिती, भयानक परिस्थिती आहे. मग थोड्या वेळाने परत एक चांगला रोड मिळाला आणि आपण म्हणतो की चला आता तरी सुटलो असेल. असं बोलता बोलता लगेच परत तुम्हाला खड्डे लागतात. आणि हे जे बघा, हे जॉईंट बघा, नवीन रोड केलेला आणि जुना रोड, ह्याच्यामध्ये किती मोठा खड्डा आहे. टू व्हीलरवाल्यांची खरंच मला कीव येते. ते लोक बिचारे कसे ड्रायव्हिंग करत असतील, चालवत असतील. आता आपण आलो आहे वरती, दिसतो आहे हा रेल्वेचा, कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. इथनं गाड्या जातात. आणि खाली बघा रस्त्याची अवस्था बघा, अजूनही सुधारलेली दिसत नाही. जेव्हा आम्ही तिथूनच्या लोकांना विचारलं, लोकल लोकांना, ते बोलले की माणगावपर्यंत तुम्हाला हा असाच त्रास सहन करावा लागेल. हे बघा, हे काम परत राईट हँड साईडला चालू आहे. इथे आता हे किती दिवसांनी होईल ह्याचं काहीच कोणी गॅरंटी देऊ शकत नाही, कारण एकही माणूस तिथे काम करताना दिसत नाही आहे. असं करत आम्ही पोचलो ते इंदापूरपर्यंत. इंदापूरपर्यंत रोडची कंडिशन तर भयानकच आहे. इंदापूरनंतर तुम्हाला येतं ते माणगाव, आणि माणगावपर्यंत रोड हा अतिशय बॅड कंडिशनमध्येच तुम्हाला दिसतो आहे. तर त्यामुळे तुम्ही जर इथे येणार असाल तर तुम्हाला नक्कीच तुम्ही त्याचं पेशन्स ठेवा माणगावपर्यंत. आम्ही विचार केला होता की खोपोली पाली रोडनी यावं, पण तरीसुद्धा आपण नागोठण्यालाच येतो आणि परत आपल्याला हे फेस करायला लागणारच आहे, कारण नागोठण्यापर्यंत रोड त्यामानाने बराचसा चांगला आहे. हे बघा, इथेपर्यंत बघा आता किती खड्डे आहेत. म्हणजे काय प्लॅनिंग चालू आहे आणि कधी होणार आहे ह्याचा कुठलाही प्रकारचा इथे बोर्ड नाही आहे की एखाद्या वेळेस ते कॉन्ट्रॅक्टरला ह्यांनी नक्कीच एक कंडिशन टाकली पाहिजे की तू रोड कधी कंप्लीट करणार आहे ह्याचे बोर्ड इथे लावायला पाहिजे, त्याचा फोन नंबर दिला पाहिजे. पण तसं काय होताना इथे दिसत नाही आहे. बेभरोशा, देवाच्या भरोश्यावरच हे सगळं चालू आहे. मध्येच चांगला रस्ता येतो, मध्येच एकदम खराब रस्ता येतो. त्यामुळे इतकं फ्रस्ट्रेटिंग आहे हे ड्रायव्हिंग. म्हणजे तुम्ही विचारू शकता, जो कोण ड्राईव्ह करत असेल, जर त्याला गोव्यापर्यंत जायचं असेल त्याची काय अवस्था होत असेल इथे नागोठण्या टू माणगावपर्यंत. तर बघू, आता लोकांनी सांगितले माणगावपर्यंत परिस्थिती खराबच आहे. आणि हे आपल्याला दिसतेच आपल्या राईट हँड साईडला की रोडची परिस्थिती काय असू शकते. तर आम्हीसुद्धा आता माणगावचीच वाट बघत होतो. आणि माणगावनंतर रोड बऱ्यापैकी चांगला आहे महाडनंतर. तर बघू आता आपण काय परिस्थिती आहे ती. आता काहीतरी थोडासा बऱ्यापैकी असा रोड होता आणि मग आम्ही शिरलो ते माणगावमध्ये. माणगावमध्ये इथे बायपास करतायत. इंदापूर आणि माणगावकरता बायपासचं काम चालू आहे, पण त्याला पण किती वेळ लागेल ह्याची काय अजून कल्पना नाही. माणगाव आणि इंदापूरमध्ये रोड मार्केटमधनं जात असल्यामुळे इथे नेहमीच ट्रॅफिक जाम असतो. आम्ही आलो तर ते ऑड डेला, त्यामुळे आम्हाला एवढा ट्रॅफिक जाम लागला नाही. पण तुम्ही जर विकेंडला आले तर इथे प्रचंड ट्रॅफिक जाम असतो असं तिथूनच्या लोकल लोकांनी सांगितलं. असं करत आम्ही पुढे निघालो ते महाडकरता, कारण आम्हाला लंचला तिथे थांबायचं होतं. आम्हाला जायचं होतं ते एका हॉटेलमध्ये. आणि ही दिसते बघा कोकण रेल्वे राईट हँड साईडला, काय सुरेख कोकण रेल्वे दिसते. तसं बघितलं तर हा रोड सगळा सिनिक आहे. जेव्हा हा रोड कंप्लीट होईल, धूळ बिलकुल नसेल, तेव्हा खरंच हा रोडवरनं ट्रॅव्हल करायला खूप मजा येईल. आता बघा, जरा थोडीशी रोडची इम्प्रूव्हमेंट झालेली दिसते. महाड क्रॉस केलं आहे आम्ही आणि रोडची कंडिशन खरंच अतिशय सुरेख अशी रोड तुम्हाला दिसत आहे. आजूबाजूची सिनरी पण बघा, किती छान अशी कोकणातली सिनरी आता आपल्याला लागलेली आहे. इथून थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत ते एक विसावा रेस्टॉरंट म्हणून आहे. सुंदर असे नदीच्या काठी आहे, सावित्री नदी आहे, त्याच्या काठावरच हे रेस्टॉरंट आहे. तर बघू आता इथून आपण थोड्याच वेळात त्या रेस्टॉरंटला लंच करता थांबणार आहोत.
पण तोपर्यंत बघा राईट हँड साईडला किती सिनिक असा व्ह्यू आहे आणि रोडची कंडिशन खरंच इम्प्रूव्ह झालेली आहे. नागोठणा टू माणगावपर्यंत प्रचंड रोडची कंडिशन खराब आहे. त्यामुळे तुम्ही जर इथून ट्रॅव्हल करणार असाल तर खरंच तुम्हाला पेशन्स पाहिजेत. आम्ही जे आज ट्रॅव्हल करतो आहे हे 14 जानेवारी 2025 आहे. म्हणजे अजून कधी पुढे किती महिने लागतील ह्याची काय गॅरंटी देता येत नाही. पण आजूबाजूला बघा काय सुंदर अशी कोकणचं सिनरी दिसते. पावसाळ्यानंतर आलं तर सगळीकडे खूपच ग्रीनरी असेल. आता काम चालू असल्यामुळे काय झालं आहे, झाडांवर पण प्रचंड अशी धूळ बसलेली आहे आणि त्याच्या झाडांचं जे ग्रीनरी आहे ती ग्रीनरीसुद्धा निघून गेलेली आहे. राईट हँड साईडला आपल्याला दिसते ती सावित्री नदी आहे आणि रोड बघा काय सुरेख असा रोड झाला आहे. असा जर रोड असेल तर तुम्हाला 70-80 किलोमीटरनी तुम्ही आरामात जाऊ शकता. आणि आम्ही पोचलो ते विसावा रेस्टॉरंटला. ही पलीकडे ती सावित्री नदी आहे आणि इथे लॉजिंगची सुद्धा व्यवस्था आहे. पार्किंग करतासुद्धा छान असं आहे. हे त्यांचं आहे ते रेस्टॉरंट आहे. छान असं रेस्टॉरंट आहे. बाहेर गॅलरी ओपन गॅलरीमध्ये सुद्धा आहे. नदीकाठी बसून तुम्ही तुमचं लंच किंवा डिनर इथे एन्जॉय करू शकाल. खूपच छान असा व्ह्यू आहे इथून. आम्ही इथे जवळजवळ अर्धा पाऊण तास थांबलो. प्रॉन्स मसाला पण सुरेख दिला होता. आलू मटर कोबी तीसुद्धा सुंदर आणि बटर रोटी असा आमचा लंच घेतला. आणि आता आम्हाला पुढे जायचं होतं दापोलीकरता. तर आम्ही ठरवलं की आपण खेडवरनं जाऊ, कारण तो नवीन टनेल जो सुरू झाला आहे तो आता 2 टनेल आहेत येण्या जाण्याकरता, पण एक टनेलच ओपन केलेलं आहे. तर म्हटलं त्याचा आपण अनुभव घेऊया आणि म्हणून आम्ही सरळ पुढे खेडच्या दिशेने निघालो. तर रस्ता खरंच सुंदरच आहे. म्हणजे त्याला आता नावं ठेवण्याकरता असं काहीच नाही आहे. आणि कामंसुद्धा फार थोडीच कामं चालू आहेत, पण ओव्हरऑल तुम्हाला चांगला स्पीड आणि ॲव्हरेज मिळू शकतो महाडनंतर. हे आता आलं ते पोलादपूर. लेफ्ट हँड साईडचा जो रोड जातो तो महाबळेश्वर पंचगणीला जातो आणि हा अंडरपास आहे. हा पुढे गोव्याकरता रत्नागिरीचा करता खेड रत्नागिरी चिपळूण त्याकरता हा रोड जातो. रोडची कंडिशन अतिशय उत्तमच आहे. त्यामुळे ड्रायव्हिंग करायलासुद्धा आता मजा येते. स्पीडसुद्धा चांगला तुम्हाला मेंटेन करता येतो. ॲव्हरेजसुद्धा छान येतं आहे. आणि समोरचं तुम्ही बघाल सिनरी पण बघा किती सुंदर सिनरी दिसते. असं करत आम्ही आता जवळजवळ खेडच्या जवळ येत होतो. आणि कशेडी जो घाट आहे तो आता जवळजवळ बायपास करण्याकरता त्यांनी टनेल केलेले आहेत. थोड्याच वेळात आपण त्या टनेलच्या इथे जाऊ आणि समोर दिसत आहेत ते 2 टनेल. उजव्या साईडचा टनेल हा वाहतुकीकरता ओपन झालेला आहे आणि लेफ्ट हँड साईडचा टनेल आहे त्याचं अजून बरंचसं काम बाकी आहे. तोसुद्धा एक 4-5 महिन्यात ओपन होईल असं सांगितलं. टनेलची साधारण 2.5 किलोमीटरचं टनेल आहे. हा बघा हा टनेल किती सुंदर टनेल आहे आणि ह्याची लांबी काहीतरी 2.5 किलोमीटरच्या आसपास आहे. काय सुंदर टनेल बांधलेलं आहे. कारण ह्या टनेलमुळे घाट खूपच घाट अगदी कंप्लीटच बायपास होतो. आणि ज्या घाट काढण्याकरता साधारण 1 तास लागायचा ते आता अंतर 10 मिनिटातच पूर्ण होतं. असं करत आम्ही पोचलो ते खेडच्या नाक्यावर, जिथून राईट हँड साईडला आपल्याला दापोलीला जायचं आहे. आणि इथून आपण वळतो ते भरणा नाका म्हणून त्याला म्हणतात. आणि इथून साधारण दापोली एक 22-23 किलोमीटर असावं. पण जेव्हा आम्ही इथून चालू केलं तेव्हा रस्त्याची कंडिशन अतिशय खराब होती. आणि हा रोड अतिशय हॉरिबल असा रोड आहे खेड दापोली रोड. तुम्ही आजूबाजूला बघाल झाडांवर सगळी लाल माती दिसते. म्हणजे ह्याच्यावरनं कल्पना येईल की तिथे डांबराचा रोडच नव्हता. हा कंप्लीट लाल मातीने भरलेला असा रोड आहे.
आणि त्याच्यामुळे ह्या झाडांची पण ग्रीनरी संपूर्ण निघून गेलेली आहे. असा हा हॉरिबल रोड 20 किलोमीटर 21 किलोमीटर जाण्याकरता ऑलमोस्ट 45 ते साधारण 50 ते 60 मिनटं तर तुम्हाला नक्कीच लागतील. त्यामुळे सजेशन आहे की तुम्ही बिलकुल खेडवरनं कधी यायचा प्रयत्न करू नका. आता आम्हाला तो टनेल बघायचा होता, त्याच्यामुळे आम्ही खेडवरनं आलो. पण जाताना आम्ही खेड बायपास करणार होतो. तो तुम्हाला रोड काय दाखवणार नाही, पण तुम्हाला तो कसा जाऊ शकतो ते दाखवतो. हे आता आले ते दापोली मार्केट. असं करत आम्ही दापोलीला खेडवरनं पोचलो. अतिशय घाणेरडा असा रस्ता आहे. कृपा करून तुम्ही खेड दापोली रस्त्यावरनं बिलकुल येऊ नका. पण महाडवरनं जो रस्ता येतो दापोली टू महाड लाटवण असा 55 किलोमीटरचा हा रस्ता आहे. आणि साधारण 1 आवर लागतो. पण तुम्ही जर खेडवरनं आले तर तुम्हाला 88 किलोमीटर साधारण करायला लागतं. त्याच्यात 2 hours 20 minutes लागतात. त्यामुळे तुम्ही त्या लाटवण रोड म्हणजे महाडवरनंच तुम्ही राईट हँड साईडला हे घ्या आणि तिथून मग दापोली करता या. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असा होता हा दापोलीचा प्रवास. आता पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.